या समाजाने स्त्रीला पहिलेपासून दुय्यम स्थान दिले. दुय्यम स्थान. स्त्रीला कमजोर समजतात. कमजोर. ऐका महिला मंडळ, स्त्रीला कमजोर समजलं तर कमजोर. कमी समजतात लोक की बाईकडनं काही होत नाही. अरे बाईची जाती तिच्याकडनं काय होणार आहे. एखादं मोठं काम म्हटलं, अरे बाईच्या जातीकडनं काय होणार आहे, आपल्याला करावं लागणार आहे. पण महिला मातांनो, तुम्ही करून दाखवतात बरं का, करून दाखवतात. वास्तविक पाहता माफी मागून बोलतो, पुरुषांपेक्षा जास्त ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला महाराज कसं बरं, एखादी बाई पाडंतपणामध्ये जो त्रास सहन करते, तो त्रास जर एखाद्या पुरुषाला झाला असता, तो मेलाच असता. लक्षात नाही का. पाळंत या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला, एकतर बाळ एकतर अंत. मृत्यूच्या समयी ज्या वेदना होतात ना, त्या वेदना एखाद्या आईला बाळाला जन्म देताना होतात. 9 महिने 9 दिवस जो त्रास एखादी महिला माता आपल्या पोटामध्ये बाळाला ठेवून घेऊ शकते ना, तो त्रास एक माणूस घेऊ शकत नाही, एक पुरुष घेऊ शकत नाही. माफी मागून बोलतो, 4 दिवस महिला मातांनो तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एका महिन्यात 4 दिवस येतात. 4 दिवस. ते 4 दिवस सर्वसामान्य लोकांना वेगळ्या पद्धतीने वाटतात. त्याला मासिक धर्म म्हणतात. पण त्या मासिक धर्मामध्ये होणारा जो त्रास आहे महिला मातांना, तो त्रास एखादा सामान्य माणूस त्या ठिकाणी सहन करू शकत नाही. पण त्याही काळामध्ये हा समाज त्या मासिक धर्मातल्या महिलांना बाजूला काढण्याची भाषा करतो. त्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही फार तर, पण सांगायचा अर्थ असा आहे, स्त्रीला कमजोर समजणाऱ्या समाजाला सांगू इच्छितो की स्त्री ही कमजोर नाहीये, स्त्रीमध्ये शक्ती आहे. ती नाजूक असून सुद्धा प्रत्येक घाव सहन करते. प्रत्येक घाव सहन करते. पती गेला की मुलांना लहानाचं मोठं करण्याचं सामर्थ्य ती ठेवते. माणूस दिवसभर, बाई आणि माणूस दोघ जण काम करून येतात. येतात की नाही, शेतातून काम करून दोघं येतात, सोबत येतात. माणूस आल्या आल्या पाय लांब करतो. बाईला लांब करता येतं? करता येतात लांब तिला पाय? तिला उठून परत काय करावं लागतो? स्वयंपाक करावा लागतो. माणूस खाल्ल्या खाल्ल्या जागेवर पडतो. बाई रात्री 10 पर्यंत पडत नाही. भांडे धुवून उद्या सकाळच्या भाजीचा बेत केल्याशिवाय बाईला आराम मिळत नाही. माणूस एखाद्या गावाला जर गेला ना, एखाद्या गावाला, तर तो माणूस त्या गावाला गेल्यानंतर आरामशीर बसतो. पाहुणा असतो ना, तो काय असतो? पाहुणा. त्याला काम करायची गरज आहे का? पण बाई आहे ना, बाईची जात अशी असते, ती कोणाच्याही कडे जाऊ दे, तिला गेल्यानंतर तिच्या 5वीला कामच पुजलं असतं. बिचारी चहाचा कप जरी पिली तरी उठून तिला धुवायला जावं लागतं. कोणाकडे पाहुणी म्हणून गेली, ती घरची बाई स्वयंपाक करते, तोपर्यंत तिला पोळ्या तरी वाजावे लागतात. नाहीतर म्हणजे ताई तुम्ही पोळ्या करा ना, मी ताट करून देते. तिला माहेरात सुद्धा शांत नसते बरं. काही काही माया पण अशा असतात ना, मुलगी आली की कामच चुकून ठेवतात. ती आखाजीला आली की माय गोधड्या काढून ठेवते. शिवबेन, दिवाळीला मुलगी नातू आले की माय म्हणते, बहीण बाया भेटत नाही, कपाशी वेचायला चला आमच्यासोबत, 2 पैसे तुला कामाला येतील. आहे का तिला शांतता आहे? कुठंच नाही. तिला आराम नाही हो. जीवनामध्ये प्रत्येकाला सुट्टी भेटते एक ना एक दिवस. एक आपली आई असते लेकरांना, तिला एकही दिवस सुट्टी मिळत. माणूस आजारी पडला ना, आजारी झोपून राहतो 4 दिवस. बाईला आजारी पडता येत नाही, कारण तिला माहिती आहे जर आजारी पडले तर माझ्या लेकरांना खाऊ घालण्यासाठी माझ्या पतीला स्वयंपाक करता येत नाही. मला उठावं लागेल, मला स्वयंपाक करावं लागेल. मी स्वयंपाक करेल तरच माझ्या लेकरांना खायला मिळेल. माझ्या लेकरांना खायला मिळालं नाही तर माझे लेकर कोणाच्या दाराशी जातील? अरे आजारी पडलेली, खाटीवर पडलेली माय उठते, उठून सांगते लेकराला, तू पिठाचा डबा आण रे, तू चूल पेटव, तू आण सगळं पाणी आण. मी स्वतः त्या ठिकाणी पीठ मळते. ती माय कशी बशी पीठ मळून ती भाकर करते, ती भाकर गरम करते आणि गरम करून ती त्याच जागेवर बसून बसून कशी तरी भाजी करते, पोरांना खाऊ घालते, परत डोकं बांधते, परत झोपी जाते. ती माय खात नाही रे पोराव. कधी पाहिली कशी माय? पहिली तुम्ही प्रत्येकाने पाहिले असेल. आपल्या प्रत्येकाच्या घरची आई अशीच असते. ती आजारी असली तरी आपल्यासाठी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करून आपल्याला खाऊ घालते. ती माय कधीतरी ओळखा, त्या स्त्रीची ताकद कधीतरी ओळखा. ती जी बायको आहे ना, ती आपल्याला खाऊ घालते, त्या स्त्रीला कधीतरी ओळखा.
आईच्या रूपात पण तीच आहे, पत्नीच्या रूपात पण तीच आहे, मुलीच्या रूपात पण तीच आहे. स्त्री नावाच्या जातीला हा समाज कमजोर समजतो, पण मी ते नाही मानत. मी ह्या मताचा आहे, ज्या का स्त्रीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की ती स्त्री ह्या जगाला वाचवण्यासाठी, धर्माला वाचवण्यासाठी एक मोठा राजा छत्रपती शिवाजी महाराज देण्याचं सुद्धा सामर्थ्य ठेवते. ती एक स्त्रीच आहे गड्या. शिवाजी महाराजांना योग्य वेळेस जर बुद्धी दिली नसती तर राजे आज आपल्याला वाचू शकले नसते. त्या राजांना कणखर करणारी जिजाऊच होती. ज्ञानोबाराय खचले होते, त्यांना काही काय करावं कळत नव्हतं. त्या क्षणामध्ये ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी उत्पन्न करण्यासाठी त्या ज्ञानोबारायांना उपदेश करणारी माझी मुक्ताबाई सुद्धा एक बाईच होती ना, एक बाईच होती. तुकोबारायांचा परमार्थ व्यवस्थित चालावा म्हणून माझा पती भामचंद्र डोंगरावर जातोय, भंडारा गोराडेश्वरावर जातोय. त्यावेळेस आपल्या पतीची भाकर डोक्यावर घेऊन उपाशी पोटी जाणारी जिजाबाई सुद्धा एक बाईच होती, एक बाईच होती. आपला पती गेला, सासरा गेला, आता आपल्या हातात राज्य आहे, आता करावं काय म्हणून राज्य कारभार चालवत असताना अख्ख्या देशभर मंदिरांचं बांधकाम करून, पाय विहिरींचं बांधकाम करून, अख्ख्या देशातल्या मंदिरांच्या जागेवर धर्मशाळा करणारी माझी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुद्धा एक बाईच होती ना, एक बाईच होती गड्या. पाठीला मुलगा बांधलाय, पुढे ढाल त्या ठिकाणी लावलीये आणि अशी घोड्यावर फिरून दिवस रात्र एक करून इंग्रजांशी झुंज देणारी झाशीची राणी सुद्धा कोण होती? एक बाईच होती. अरे लोकांनी चिखल मारला, लोकांनी दगड फेकली, लोकांनी नको नको तो त्रास दिला का? एकच होतं की या समाज हुशार व्हायला नको, या समाजाच्या समोर ज्ञान प्राप्त व्हायला नको, या स्त्रियांनी शिकायला पुढे यायला नको, म्हणून नको नको त्रास सहन करून या समाजातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून दिवस रात्र एक करून उभी राहून आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चालणारी सावित्रीबाई सुद्धा एक बाईच होती गड्या हो. ती होती म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर देशात जाऊन शिक्षण घ्यावं, पण त्यांच्या पश्चात आंबेडकर बाहेर देशात गेलेत म्हणून त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी आपल्याच देशामध्ये राहून दिवस रात्र एक करून पोटचा पोरगा मरण्याची वेळ आली तोपर्यंत दिवस रात्र कष्ट करून त्या ठिकाणी वेदना सहन करून लोकांची मोलमजुरी करून आपल्या पतीने शिक्षण घेऊन